नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 10 वाजले सर्वांना. गुड मॉर्निंग. आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी. तर काल मी तुम्हाला काही व्लॉग बनवून दाखवला दिवसा कामावर असताना. व्लॉग बनवायला ना मला वेळ भेटत नाही, तर खूप काम असते. घाई गडबडीमध्ये ना व्लॉग बनवता येत नाही आणि आपला मोबाईल पण व्यवस्थित नाही, त्याच्यामुळे बाहेर थोडंसं प्रॉब्लेम येतो बनवायला व्लॉग. पण तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा नक्की. तुम्हाला बाहेरचे व्लॉग आवडतात का घरातले व्लॉग आवडतात नक्की सांगा. तर आज सकाळी जायचं आहे, पण पुन्हा 12 वाजता बुकिंग केली आहे. तर 12 ते 5 आणि 7 ते 11. तर काल फक्त 15 ऑर्डर झाले होते माझ्या कंप्लीट. कारण काल ऑर्डर ना लांबच्या पडत होत्या. मला लांबचे ऑर्डर पडले का त्याच्यामध्ये ना वेळ खूप वाया जातो, कारण ट्रॅफिक खूप असते गावामध्ये, ते शहरामध्ये, आणि तिथे गाडी काढायला खूप प्रॉब्लेम होते. त्याच्यामुळे मोबाईल पण पकडता येत नाही. त्याच्यामुळं मी चालू याच्यात काही अशी शूटिंग काढत नाही, कारण शूटिंग काढायची म्हटलं ना त्याला आपल्याला हेल्मेटला ते बसवावं लागतं समोर, काय म्हणते त्याला, मोबाईल होल्डर हेल्मेटला. आणि ते लावलं तर आपल्याला मॅप बघता येणार नाही, कारण मग आपल्याला ऑर्डर द्यायची असली तर मॅप लावावं लागतं, कारण लोकेशन आपल्याला माहीत नसतं. तर लोकेशनवर जाण्यासाठी मॅप लावावं लागतं. मग मोबाईल तिकडे गुंतला जातो आणि व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही. त्याच्यामुळे मी ते तसला व्लॉग बनवत नाही. मग त्याच्यासाठी ना 2 मोबाईल पाहिजे. माझ्याकडे 2 आहे, पण एक खराब झालं. दोन्ही पण खराब होत आले. तर नवीन घ्यायचं आहे, पण पैसे नाही. आता ह्या कामामध्ये एवढे पैसे मिळत नाही, तर ₹500 रोज पडतो कसा तरी. चालू आहे, जीवन घर भागवायचं काम चालतं फक्त या कामामध्ये. तर चालू आहे काम. तर म्हणजे व्लॉग बनवायला अडचणच होते, मग त्याच्यामुळे मी ते बनवत नाही बाहेर व्यवस्थित एवढं. तर चला तुम्हाला दाखवतो काय चाललं आता घरामध्ये. तर इकडे बनते, इकडे पाणी तापतं आणि इकडे खूप पसारा अजून भांडी धुवायचं बाकी. तर जस्ट स्वयंपाक झाला आहे. आता इथं आलू पराठे बनवले सकाळी नाश्त्याला, आणि आज भाजी बनवली आहे, तो वालाची शेंगा आहे. आणि इकडे शिवमानवी खेळत आहे. तर आम्ही जायचं आता स्कूलमध्ये. तर आणवीची चालू आहे तयारी. आणि इकडे चालू आहे कार्टून, आणि शिवम इकडे बसलाय. ए शिवम, पॅन्ट घाल ना. शिवम इकडे भांडी खेळतोय. पूर्ण पसारा केला इकडे सर्व. इकडे काय करतोय? अन्वीची तर बॅग घेतली आता. अन्वी जाणार आहे स्कूलमध्ये. तर इकडे तापते पाणी. तर मित्रांनो, एवढी 199 रुपयात घेतली. तर याची किंमत झोमॅटोवर ना 480 रुपये. तर मला वाटलं खूप भारी असं, म्हणलं हिची किंमत जास्त आहे म्हणजे भारी असं. पण रात्री मी घालून गेलो ना, एवढी थंडी वाजत होती मला, काय सांगू तुम्हाला. उगाच घेतली असं वाटलं, दुसरी तरी घेतली असती. आणि शिवाय चैनीची हुडी नाही एवढी खास नाही राहत. चैन केव्हा पण खराब होऊन जाते. तर बिना चैनीची हुड्याना एकदम मस्त असते. तसं एकदम मुलायम आहे, पण इकडून संध्याकाळी ना इकडूनच हवा लागत होती अशी. इकडून कुठं हवा बसत होती काय माहिती. एवढी थंडी वाजत होती रात्री. तर म्हणलं ते जॅकेट घालून गेलं असतं ते बरं झालं असतं. हे जॅकेट घालून गेलं, एवढी थंडी वाजली बेकार. तर एवढ्या वेळ कार्टून चालू होतं आणि मी पाहत नव्हते. आता जायचं आहे तर लगेच पाहायला लागली इकडे कार्टून. शिवम, तू का बरं नंगा राहिलाय? पॅन्ट का बरं घातली नाही? सगळा पसारा करून ठेवला एवढा. खूप पसारा झालाय. तू का बरं जाते स्कूलमध्ये? तर सर्व फ्लोटिंग फुल झाली आता माझी. आणि काल माझी फक्त 650 रुपये अर्निंग झाली होती. आणि आता मला वायफायचं पण रिचार्ज करायचं आहे, आणि गॅस सिलेंडर पण संपायला आला आहे. तर रेंट काल भरलं आहे. 3280 रुपये झाले, म्हणजे 280 रुपये लाईट बिल आलं होतं, आणि 3000 रेंट देऊन टाकले. तर आता गॅस सिलेंडरला लागेल 900 रुपये, आणि वायफायचं रिचार्ज आहे 835 रुपये. एक चॅनल ॲड केलं होतं मी, डिझनी ज्युनियर, त्याचे वाढले थोडे 7-8 रुपये. आणि म्हणजे ते 2 खर्च. आणि माझा मोबाईलचं रिचार्ज 8 तारखेला संपणार आहे. तर अजून 2-3 मोबाईल आहे त्यांचे रिचार्ज बाकी. तर काही मोबाईलचे मी रिचार्जच मारेल नाही. तर 15-1 दिवस झाले. तर काय रिचार्ज मारून पण काय फायदा होत नाही, कारण वायफाय आहे त्याच्यामुळे मी रिचार्ज मारत नाही. आणि कॉलिंगचं काय कॉलिंग करता नाही एका मोबाईलने. पण आता माझा मोबाईल मेन आहे, कारण माझ्या मोबाईलचा ना रिचार्ज संपत आला आहे. 8 तारखेला संपणार. त्याचं रिचार्ज मारायचं 300 रुपये. तो एक खर्च आहे मला. आणि त्याच्यानंतर गावाला जायचं आहे पुढल्या हप्त्यामध्ये. तर हा विकेंडमध्ये मला तर खर्चच आहे पूर्ण. तर पुढल्या विकेंडमध्ये जत्राला पैसे राहते की नाही त्याची काळजी पडली आता मला. तर रेग्युलर जावं लागणार आहे कामाला. तर हप्ता पूर्ण रेग्युलर कसं तरी काम करून पैसे ॲडजस्ट करावं लागणार आहे.
ओरडल्याशिवाय माझा इकडे येऊन बसलाय लपलाय सायकलच्या पाठीमागं. तर काहीतरी मागत होता मला. तर माणूस काही कामात असलं काय पोरं नुसते ताण देते, काही ना काही उद्योग करते, ओरडते चिरडते. सांग काहून रुसलाय तू इकडे? काय लागते तुला? हा चल. काल दोन बोलून आलो इकडे. मित्रांनो, झोमॅटोच्या कामामध्ये ना पैसे भेटतात, पण खूप कमी देते. आता झोमॅटो कंपनी पहिल्यापेक्षा खूप कमी पैसे देत आहे. त्यांना वाटतं सगळ्यांकडे EV बाईक आहे, तर EV बाईकला ना पेट्रोल लागत नाही, त्याच्यामुळे ना कंपनीने रेट कमी केलेले आहे. कंपनी वाटतं सगळ्यांकडे EV बाईक आहे, म्हणजे त्याच्यामुळे परवडत असेल पोरांना, पण परवडत नाही अजिबात. पेट्रोलची गाडी असली ना अजिबात परवडत नाही. 220चं पेट्रोल टाकायचं, दिवसभर काम करायचं 10-10 घंटे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटणार? फक्त 500 रुपये, आणि 220 रुपये पेट्रोलला जाणार. आणि आपल्या गाडीचा मेंटेनन्स वेगळा मित्रांनो. गाडी इतकी कामावर येते ना. गाडी आता माझी क्विक मेंटेनन्सला आली, तर तिचं ऑइल बदलायचं आहे मला, चेन पॉकेट टाकायचं आहे, ब्रेक लायनर टाकायचे, तर बरंचसं काम आहे. म्हणजे इंडिकेटर पण टाकायचे, तर बरंच काम बाकी आहे. म्हणजे 5-1 हजार रुपये तर खर्च आहे माझ्या गाडीला. पण आता मी कमीत कमी आता 1.5-2 महिने होतील, मागं 2 महिने झाले आता सर्व्हिसिंग केली होती, तर मी तशी सर्व्हिसिंग केली नाही. मागच्या वेळेस मला ते म्हणे गाडीचं तुला फिल्टर पण चेंज करायचं आहे, फिल्टर आणि चेन पॉकेट तुला मेन आहे, हे 2 काम मेन आहे. तर मी तसंच वापरू राहिलं, पण तशीच माझी गाडी साथ देऊ राहिली, नशीब माझं. तर नंतरून किती प्रॉब्लेम काही सांगता येत नाही. आता गाडीचं ऑइल पण लीक होऊ राहिलं आहे, तर गाडीचं ऑइल संपतच आलं असं नाही, एखाद्या वेळेस ऑइल चेंज करायला येईल, तर ऑइल टाकावंच लागणार आहे यावेळेस. तर गाडीचा एवढा खर्च आहे, तर गाडीचं मेंटेनन्स करता करता सगळे पैसे धरू राहिले. मागं टायर वगैरे टाकला होता मी, सर्व्हिसिंग केली होती, तर असे 2-1 हजार रुपये लागतात म्हणजे 2-1 महिन्यानंतर. आणि ब्रेक लायनर तर केलेलं आहे, तरी पण मी तशीच चालू राहिली बिना ब्रेक लायनरची. तर ब्रेक थोडं टाईट करू लागणार आहे मला आता. तर नेमकी ती ब्रेक तारच मला नवीन टाकावं लागणार, कारण ती हुक गंजली आणि टाईट होत नाही, ती पण टाकावं लागणार आहे. तर ह्या कामामध्ये म्हणजे ना पैसे खूप वाया जात आहे. पैसे ह्याच्यात किती काम करतोय, पण रोज काम करतोय, पण पैसे कुठं जातं काही कळत नाही. कारण खर्च पण असतो तेवढा आहे आपल्याला. आणि गाडीचा खर्च, पेट्रोलचा खर्च, मोबाईल रिचार्जचा खर्च, तसा घराचा खर्च आपला. तर घर खर्चाचा मी तर काय विचार करत नाही कधी. आता मी थोडं ते मागच्या हप्त्यापासून शॉपिंग कमी केली, तर मी रेग्युलर शॉपिंग करत होतो, म्हणजे काही ना काही आणत होतो. आता मी सध्यानं काहीच घेत नाही. किती पण स्वस्त असलं ना, नजर मोडून घ्यायची पण निघून जायचं. कारण जास्त खरेदी करत राहिलो ना, पैसे टपाटप संपत चालतात. तर मी असं ठरवलं आता शॉपिंग थोडी कमी करायची, कारण आपण आता मेन गोष्टीवरच फोकस करायचा आहे. तर तरच पैसे उरणार आहे, नाही तर पैसे राहणार नाही. हे कामामध्ये ना मला कमीत कमी असं वाटतंय 500 रुपये रोज डेली पडतोय, म्हणजे 30 दिवसाचे किती झाले? 15,000 रुपये. आणि त्याच्यामध्ये माझ्या सुट्ट्या असतात. सुट्ट्या पडल्या तर मग ते 500 कमी करून समजा माझ्या महिन्यामध्ये 10 सुट्ट्या झाल्या. तर 10 सुट्ट्याचे म्हणजे 5-1 हजार रुपये तर कमी झाले ना त्याच्यामध्ये. म्हणजे कमीत कमी 10,000 पगार पडत असेल मला असं वाटतं शक्यतो. तर 10,000मध्ये घर चालवणं म्हणजे मुश्किल आहे. तर भाडं 3,000, वायफाय रिचार्ज 1,000पर्यंत, गॅस सिलेंडर 1,000 रुपये, दीड महिन्याला तर गॅस सिलेंडर भरावाच लागतो. म्हणजे असेच 6-7 हजार रुपये तर असेच जातात. मग सेविंग कधी होणार? बाकीचा खर्च कधी काय होणार? आम्ही पोरं शाळेत जात नाही, पोरांच्या शाळेचा खर्च मला बघावा लागणार आता. आता ते शाळेत टाकावं लागणार मला, त्याचा खर्च. तर मराठी मीडियम योग्य राहते शाळा. मराठी मीडियमला पैसे लागत नाही, कमी लागतात. आता इंग्लिश मीडियम पण टाकायचं म्हणजे इंग्लिश मीडियमला एवढे पैसे आणायचे कुठून? कसं खर्च करायचा? ते डोक्याला टेन्शन आहे. तर बघू आता, करू काहीतरी प्रयत्न करू. तर टाकू आता शाळेत. तर अजून ॲडमिशन चालू होणार आहे, तर बघू करून घेऊ. एवढ्या पुढच्या वर्षी तर फायनली टाकावंच लागणार आहे. तर मित्रांनो, अशी काही गडबड आहे इथं कामामध्ये. आता मला नाश्ता करायचा, जेवण करायचं, मग निघायचं 12 वाजता. तर मी सकाळी गेलो असतो कामाला. सकाळी गेलो का तुम्हाला माहिती 20-20 रुपयाची ऑर्डर देते कंपनी. 21 ऑर्डरचे फुल डे ऑफर आहे. ती कंप्लीट करायला पण कधी कधी कंप्लीट होती, कधी कधी नाही होत. मग पूर्ण दिवस वाया जातो. त्याच्यापेक्षा मी म्हटलं आता झोमॅटोच कसं असतं माहिती आहे का, कमी वेळेत जास्त पैसा. आता मी 12 ते 11पर्यंत असं करतोय, पण 5ला नाही यायला पाहिजे जेवायला घरी, पण आता यावं लागतं मला. तर बाहेरचं खाऊन पण पोट वाढतं, पोटाचा प्रॉब्लेम होतो. तर अनियमित जेवणामुळे ना पोट वाढतं आहे. जेवणाचं टायमिंग नाही, त्याच्यामुळं पोट वाढतं आहे. तर आता काय करावं लागेल? काहीतरी उपाय करावा लागेल, वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल मला. तर मित्रांनो, भेटू पुढच्या भागमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.